अधिकार पाहिजे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक आहोत. धन्यवाद. ब्लाउज तो देखेंगे. त्यानंतर आज संविधान गौरव दिन सोहळा बहुजन पंचायत समिती क्रमांक 501 या शाखेमार्फत आज घेण्यात आलेला आहे. खरं तर संविधान हे घरोघरी पोचणं, संविधान आपलं घरोघरी पोचणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा बहुजन पंचायत समिती क्रमांक 501च्या माध्यमातून वेगवेगळे वक्ते आणून वेगवेगळे अभ्यासक आणून ह्या लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. आणि तो यावर्षी आज संविधान गौरव दिन साजरा करून तशाच प्रकारे आम्ही लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्याचा, संविधानाप्रती लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचाच आजचा हा भाग होता. बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 54 या गट क्रमांक 54 मध्ये टोटल 11 शाखा आहेत. 11 एका शाखेमध्ये साधारण 200 ते 250 सभासद असतात. आणि ह्या 11 शाखेचे मिळून हा एक गट झालेला असतो. आणि त्या गटाच्या माध्यमातून त्याच्यापैकी बहुजन पंचायत समिती क्रमांक 501 ही एक आहे. आणि ह्या शाखेच्या माध्यमातून संपूर्ण गटाला इथे आमंत्रित करून आणि ऐरोलीमधील सर्व नागरिकांच्या वतीने उपस्थितीमध्ये आज हा संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि ह्या संविधान दिन साजरा एखादा आपल्याला माहिती असेल, एखादा छोटासा जरी कार्यक्रम असेल तर त्याला अनेक दिवस परिश्रम करून तो कार्यक्रम यशस्वी करावा लागतो. आज हा एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन पंचायत समिती क्रमांक 501 आणि रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, विशेष करून आमचे रणपिसे साहेब बहुजन पंचायत समितीच्या क्रमांक 501 चे सरचिटणीस आहेत, त्यांनी आणि इतर सर्व आमचे सहकारी कार्यकर्त्यांनी गेले अनेक दिवस रात्र करून हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि ऐरोलीकरांच्या वतीने या कार्यकर्त्यांचे असेच आभार मानेन. आणि अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम ऐरोलीकरांना देत राहावे ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आजपर्यंत बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 501 आणि रमाई महिला मंडळ आयोजित ऐरोली म्हणजे इथून जे वर्षभरामध्ये जेवढे काही म्हणजे सण वगैरे असले तरी पण संविधान 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण ऐरोली विभागामध्ये तरी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. कारण का, जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि हा आपला देश या संविधानावरतीच तो चाललेला आहे. कारण संविधान असं हे जगातील सर्वात मोठं विधिलिखित असं संविधान आहे. आणि त्याचे 395 कलम